सर्वांना नमस्कार। युनिट क्रमांक 8वा ICTच्या रिलेटेड असलेले जे 5 प्रश्न आहेत, 5 प्रश्नांचं उत्तर आपण बघूया। हे 5 प्रश्न अतिशय सोपे विचारलेत। म्हणजे सोपे प्रश्न आहेत। तुम्ही माझ्या पुस्तकातील जे कन्सेप्ट तुम्ही वाचन केलं असेल तर लगेच तुमच्या लक्षात येतो की हे प्रश्न कुठे विचारले आणि कसं विचारले। म्हणून मी तुम्हाला एकदा बोललो होतो की माझ्या पुस्तकाच्या रिलेटेड असलेले जे 5000 ऑब्जेक्टिव्ह टाइपचं क्वेश्चन बँक आहे, हे क्वेश्चन बँक हे खूप इम्पॉर्टंट आहेत। ह्याच्यात प्रत्येक युनिटच्या आधारे जे काही क्वेश्चन्स आहे ह्या पुस्तकात आहेत, तुम्ही एकदा बघून घ्या या पुस्तकात। ओके, तुम्हाला दाखवते ते कुठलं पेजमध्ये। आणि ह्या पुस्तकात हे पुस्तकाचा प्रश्न आहेत, हे ICTच्या रिलेटेड। आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवायचे असेल तर बघा, ICT किती पेज आहे? हे 2 पेज आहे ICTच्या रिलेटेड। हे 2 पेजेसच्या नोट्सच्या आधारे हे आपण प्रश्न बघूया। पहिला प्रश्न आहे 36वा प्रश्नांचे उत्तर C आहे KBPS, किलोबाईट पर सेकंड। त्याचं स्पीड किती आहे? ट्रान्सफरचे डेट, युनिट ऑफ डाटा ट्रान्सफर डेट, ते त्याचं उत्तर आहे। क्वेश्चन पेपर असेल तर तुमचं उत्तर बरोबर तुम्हाला लक्षात येतील। ओके, आणि हे क्वेश्चन बोर्डवर लिहून उत्तर सांगायला वेळ जातो, त्यापेक्षा एवढंच करूया। 37वा प्रश्न B ऑप्शन, यू आर ॲक्सेसिंग अ सेक्युअर कम्युनिकेशन, याचे TTPS जर वापर केलं तर हे उत्तर येईल। आणि 38वा क्वेश्चन्स आहे, पहिलं सिक्वेन्स कोणतं येतात म्हणून। ओके, पहिलं विकिपीडिया आहे, हे जानेवारी 2001ला पब्लिश झालेलं विकिपीडिया, म्हणजे हे सुरुवात झालेलं आहे। जीमेल सुरू झाले ऑगस्ट 2001ला, यूट्यूब सुरू झाले 2005ला, आणि इंस्टाग्राम सुरू झालं 2010ला। ओके, त्याच्यानंतर 39वा क्वेश्चन्स आहे, स्वयंचा जो 9 नॅशनल कोऑर्डिनेटर कोणकोणते आहे। मग नॅशनल 9 कोऑर्डिनेटर ह्याच्यामध्ये दिलेत कोणकोणते आहे म्हणून। 9च्या 9 जर तुम्ही लक्षात ठेवलं असेल तर लगेच तुमच्या लक्षात येतील। ह्या पुस्तकात जर दिलेले आहेत 9 कोणता आहे म्हणून, ते व्यवस्थित लक्षात ठेवा आणि लगेच तुम्हाला त्या प्रश्नांचं उत्तर मिळेल। ओके, 9 इथं आहेत बघा, 9 नॅशनल कोऑर्डिनेटर। नॅशनल कोऑर्डिनेटर इथं आहेत 9। मग त्याच्यामध्ये हे नाही नॅशनल कोऑर्डिनेटर, IIS बेंगळूर हे नाही, IIM बेंगळूर आहे, परंतु IIS इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स नाही कोऑर्डिनेटर, म्हणून हे उत्तर आहे A ऑप्शन। आणि 40वा प्रश्न, UGCचा फुल फॉर्म काय आहे म्हणून विचारले होते, UGCचा। ओके, UGCचा फुल फॉर्म इन द कॉन्टेक्स्ट ऑफ ICT। ओके, हे मी परवा इम्पॉर्टंट 100 प्रश्न जे देऊन 100 प्रश्नांचं जे मी सिरीज घेतलं होतं त्याच्यामध्ये हे प्रश्न आहेत बघा। युजर जनरेटेड कंटेंट लक्षात ठेवा। थँक्यू, नमस्कार।